उज्ज्वल निकम यांच्यावर विजय वडेट्टीवारांनी केलेल्या टीकेचा बुमरँग झालाय। फडणवीसांनी वडेट्टीवारच पाकिस्तानच्या संपर्कात आल्याचा पलटवार केलाय। या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही काँग्रेसवर निशाणा साधलाय। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी हेमंत करकर यांच्या मृत्यूवरून उज्ज्वल निकमांवर केलेल्या आरोपांचा बुमरँग होतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। करकर यांच्या मृत्यूसंदर्भात संशय व्यक्त करणाऱ्या विजय वडेट्टीवारांवर भाजपनं पलटवार केलाय। करकर यांच्या मृत्यूसंदर्भात संशय व्यक्त करणाऱ्या विजय वडेट्टीवारांची चौकशी करण्याची मागणी देवेंद्र फडणवीसांनी केली आहे। वडेट्टीवार पाकिस्तानच्या संपर्कात आले नाहीत ना असा संशय फडणवीसांनी व्यक्त केलाय। अरे भाई, जांच करनी है ना तो विजय वडेट्टीवार की करनी पड़ेगी। ये किससे मिलकर आ रहे हैं? क्योंकि पाकिस्तान की भाषा बोल रहे हैं, कहीं उनके कोई संपर्क में तो नहीं आ गया। ये पाकिस्तान की भाषा है, पाकिस्तान ने भी यही बात कही थी, लेकिन बाद में न्यायालय में पाकिस्तान को मुंह की खानी पड़ी। अहमदनगरमध्ये सुजय विखेंच्या प्रचाराकरता आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील विजय वडेट्टीवार आणि काँग्रेसवर याच मुद्द्यावरून हल्लाबोल केलाय। ये कांग्रेसी मिलकर अब आतंकी कसाब का पक्ष ले रहे हैं। कांग्रेस के समय विदेश राज्य मंत्री रहे और परिवार के करीबी ने भी कसाब को निर्दोष बता दिया है। काँग्रेस नेत्यांच्या या वक्तव्यावरून फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर देखील निशाणा साधलाय। काही मतांसाठी उद्धव ठाकरे गप्प बसलेत असंही फडणवीस म्हणाले। विजय वडेट्टीवार जे काही बोलले त्याच्याशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? ते का तोंड बंद करून बसलेत? या ठिकाणी केवळ काही मतांच्या लांगुल चालना करता उद्धव ठाकरे तोंड बंद करून बसलेत। उज्ज्वल निकमांना कोंडीत गाठण्याकरता विजय वडेट्टीवारांनी शहीद हेमंत करकर यांच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित केलाय। पण या मुद्द्यावरून भाजपनं घेतलेली आक्रमक भूमिका पाहता या मुद्द्याचा बुमरँग झाल्याचं चित्र निर्माण झालंय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।